Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पड़ेगा, एक राष्ट्र के लिए। नभांगण फाउंडेशन मुंबईच्या वतीने गेवराई तालुक्यातील तलवाडा केंद्र अंतर्गत जिल्हा परिषद शाळा अंबिकानगरच्या विद्यार्थ्यांना सत्यशोधक मराठी चित्रपटात ज्यांनी माता सावित्रीची भूमिका निभावली त्या अभिनेत्री राजश्री देशपांडे यांच्या उपस्थितीमध्ये तालुका गेवराईतील तलवाडा अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांचे नाव मोठे करावे, विद्यार्थ्याकडून राजश्री देशपांडे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं। भूमी अधिकारी मोर्चाचे कडूदास कांबळे व अनेक मान्यवर पालक महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। यावेळी भोगलगाव, तळण्याची वाडी, दोंडराई, अंबिकानगर, राजुरीमळा, काठोडा अशा अनेक ठिकाणावरून जाऊन ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे आणि या शाळेच्या माध्यमातून आपले विद्यार्थी घडले पाहिजे या संकल्पनेने राजश्री देशपांडे यांनी जो काही संकल्प घेतला आहे त्या संकल्पाचे ग्रामीण भागातून पालकवर्गात राजश्री देशपांडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। याचाच आढावा घेण्यासाठी आमच्या चॅनलचे बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी साधलेला हा एक संवाद। आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। आज गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरामध्ये असलेली अंबिकानगर येथील शाळा आणि या शाळेला स्वतः नभांगण फाउंडेशनच्या वतीने एक भेट देण्यात आलेली आहे आणि त्या भेटीच्या माध्यमातून जे काही भेटीसाठी आलेले मान्यवर राजश्री देशपांडे सत्यशोधक चित्रपटामध्ये ज्यांनी काम केलं अशा राजश्री देशपांडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना स्वतः संभाषण करून आणि संभाषण केल्यानंतर त्यांना त्यांच्या माध्यमातून शिक्षणाची एक उमेद जागी व्हावी या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गिफ्ट दिलेले आहे आणि गिफ्ट दिले असताना त्या विद्यार्थ्यांचा जो जल्लोष पाहून त्यांना फार असा आनंद झाला। आपण त्यांना सविस्तर विचारणार की नेमकं आपण या ठिकाणी जे काही फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही कार्य केलं ते कार्य मॅडमनी या ठिकाणी साध्य करून दाखवलं आणि आपण त्या मॅडमला विचारू की नेमकं आपण आपल्याला जी संकल्पना ही मनामध्ये आलेली ही संकल्पना नेमकी कशी असेल आपण स्वतः त्या मॅडमशी बोलू, चर्चा करू आणि विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी देखील संवाद साधू। मॅडम काय सांगाल, आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून जो आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला या संदर्भात आपलं काय मत असतं? मी गेल्या 10 वर्षापासून संवाद साधण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या गावाखेडेगावाच्या शाळा दुरुस्त व्हाव्या, मुलांना शिक्षणाची ओढ व्हावी यासाठी माझा प्रयत्न हा बऱ्याच वर्षांपासूनचा आहे। खूप वेळ लागतोय पण मला वाटतं जोपर्यंत जनजागृती होत नाहीत, लोक एकत्र येत नाहीत आणि बाकी ज्या प्रॉब्लेम्स आहेत गावामध्ये आपल्या, जसं आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शाळेचा प्रॉब्लेम आहे, हेल्थकेअरचा प्रॉब्लेम आहे आणि आणखीनही आजही 13 वर्षाच्या मुलींचं लग्न करून टाकतात, तिला मानसिक त्रास होतो। जाती धर्म पंथांवर किंवा पॉलिटिक्सवर आजही आपण एवढं मुश्किलने हे करतोय। तर मला वाटतं तोच आहे प्रयत्न की आपली गावं सुदृढ व्हावी, समृद्ध व्हावी। तुम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागातील एक छोटी शाळा आहे जी शाळा प्रशासनाने दुर्लक्ष करून आज या शाळेच्या विद्यार्थ्यांना पाऊस पडल्यानंतर जाता येत नाही, हे काम प्रशासनाचं आहे, पण तुम्ही तुमच्या माध्यमातून जे काही आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय वाटलं की तुमचं बालपण तुम्हाला कसं वाटलं? मी पण एका शेतकऱ्याची मुलगी आहे, त्यामुळे मला माहिती आहे की शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे। आज शिक्षण आपल्या गावागावामध्ये लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे। शिक्षण म्हणजे काय हे महत्त्वाचं आहे, जे पटवून द्यायला पाहिजे त्यांना की फक्त हे नाही की शिक्षण केल्यानंतर तुम्हाला नोकरी करायची आणि कामाला लागायचं आणि पैसे कमवायचे। शिक्षण हे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे। शिक्षणामुळे आपण एक माणुसकी जी गोष्ट असते ती खूप महत्त्वाचा मोलाचा हे आहे ती शिकतो आपण। शिक्षणामुळे फक्त हे नाही की आपल्याला नोकरीच करायची इच्छा असते, आपण शेतीचं ज्ञान पण देऊ शकतो। आपण
आज गावामध्ये राहून सुद्धा सुदृढपणे आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो जर आपल्याला शिक्षणाची साथ मिळाली. आणि हा एक मोठा मंदिर आहे. हे शिक्षणाचा भाग जो आहे हा मंदिरासारखा असतो. आपण जसं रोज देवाची पूजा करतो तसंच आपण आज रोज एक चांगला गोष्ट शिकू शकतो या शिक्षणामुळे. आणि हे आपल्याला आयुष्यभर कामाला येईल. त्यामुळे मुलांना आणि सगळ्या कडे राहणाऱ्यांना मी फक्त एक कळकळीची विनंती करते, त्यांच्या आईवडिलांना कळकळीची विनंती करते, इथलच्या ग्रामस्थ लोकांना आणि सगळ्यांना ही विनंती करते की मुलांचं शिक्षण पुढे घडू द्या. काय होतं ना, अशा खेडेगावामध्ये फक्त 4थीपर्यंत शाळा असते आणि नंतर पुढे शाळेला पाठवत नाही. असं नका करू. मॅडम तुम्हाला एक 4थी 7वी प्रश्न 10वी माझा असा आहे, सगळ्या शिक्षकांना ज्या शाळेवर तुम्ही भेट दिली ही शाळा पूर्णपणे एक मागासलेल्या समाजाची शाळा आहे. जी समाजाची शाळा असताना ह्या चिल्ल्यांचा आणि तुम्ही पाल्यांचा तुम्ही जो आवाज पाहिला, तुम्हाला जो आनंद वाटला, पण ह्याकडे खऱ्या अर्थानं प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे. यावर कुठेतरी आपलं अंकुचन पावलं पाहिजे. आणि तुम्ही ह्या आलेच्या माध्यमातून, आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशासनाला काय आवाहन करताल की गोरगरिबांचे लेकरं शिकले पाहिजे? अगदी म्हणजे सगळीच लेकरं शिकली पाहिजे. आणि हे प्रशासकाचं तर काम आहेच आहे, पण हे आपलं पण काम आहे. आपल्या सुद्धा पालकांना समजायला पाहिजे की आपली मुलं शाळेत जायला पाहिजे. बरोबर. आता त्यांनी सुद्धा प्रश्न विचारायला पाहिजे ना, आमच्या गावामध्ये शाळेमध्ये हे नाहीये ते नाहीये. त्यांनी सुद्धा सरपंचाकडे जायला पाहिजे, त्यांनी सुद्धा ग्रामसेवककडे जायला पाहिजे, त्यांनी सुद्धा शिक्षण विभागामध्ये जायला पाहिजे की आमच्या शाळेमध्ये ह्या गोष्टी मिळत नाही, आमची शाळा अशा पद्धतीची आहे, आम्हाला हे नाही, आम्हाला ते नाही. त्यांनी स्वतः सुद्धा आवाज काढायला पाहिजे ना. आज त्यांना हेही समजायला पाहिजे की प्रत्येक ठिकाणी प्रशासकाने नाही केलं, प्रशासकाने केलं नाही असं नाही होऊ शकत ना. आपण सुद्धा जाऊन विचारायला पाहिजे की आमची मुलं आता 7वीपर्यंत, 7वीच्या नंतर दूर शाळा आहे, कशी जातील. बरोबर. काहीतरी तोड काढण्यासाठी त्यांनी सुद्धा आवाज उठायला पाहिजे. आणि त्यामुळे लोकांनी एकत्र यायला पाहिजे. दरवेळेस आपण हे नाही म्हणू शकतो अरे तिथे त्यांनी का नाही केलं. तर आपण नेहमी आपले बोट दाखवतो. आपला एक बोट जेव्हा बोट दाखवतो 4 बोट आपल्याकडे पण आहे ना. अगदी बरोबर. मग आजही तुम्ही मला सांगा, खेडेगावामध्ये आजही मुलींचं लग्न लवकर करतात. का करतात? आर्थिक बाजू दुर्बळ असल्यामुळे ते पालकांना तेव्हा पाऊल उचला लागतो. पण हे जी संकोचना तुम्ही जी मांडली आता, मुलींचे लग्न हे कमी वयात केले जातात, याची जनजागृती होणं महत्त्वाचं आहे. आणि या जनजागृतीसाठी प्रशासनानं अजून कुठलाही प्रकारचा पाऊल उचलला नाही. ज्या ठिकाणी पाऊल उचललं जातं त्या ठिकाणी पूर्ण तात्पुरता आपला होगो दाखवला जातो. मी सतत तुम्हाला तेच म्हणतीये की प्रशासकाची 100% हे आहे असं नाहीये. आपली सुद्धा जबाबदारी आहे. अगदी बरोबर. ही जबाबदारी कोण, तुमची सुद्धा जेवढी जबाबदारी तेवढी त्यांची आहे, यांची आहे, सगळ्यांची आहे, प्रत्येक माणसाची आहे. धन्यवाद. या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही मॅडमने आता आपल्याला जे काही संभाषण सांगितलं आणि या माध्यमातून गोरगरिबांच्या लेकरांना आणि जे काही प्रशासनाचं जे काम आहे ते स्वतः त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून करतात. अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बहुजन सैनिक. महाराष्ट्र कॅमेरामॅन बाळूसोबत मी सूरज गांधी, तलवाडा, बीड. धन्यवाद. ओके मॅडम. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.